वर्षभर खांद्याला खांदा लावून काम करणारे इमानी अशा बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे खानमळणी व पोळा। तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या अशा कोरकट ब्लॉक मध्ये। तर आज आहे खानमळणी। तर आपल्याला दोन होते आज आपले बैल। सर्वात आधी तर आपण आपल्या दोन्ही गाय आता धुवून घेऊ, त्यानंतर आपण आपला मस्त बैल स्वच्छ धुवायला सुरू करू। दोन्ही गायांना धुवून आता आपल्याला आपल्या शेवटीचा बैल धुणं होता। खरी बैल धुण्याची मजा म्हणजे नदीत, पण नदीत जायला खूप गारा आहे, मग त्यासाठी आपण इथंच बैल धुवून घेत होतो। बैलांना धुण्यासाठी आपण मस्त शॅम्पू पण आणली बरं का, आणि त्याचबरोबर फोन ठेवायला आपण आपलं सेल्फी स्टिक पण आणले। मग बैलाला बी फेकरा परत पाणी डायरेक्ट बैल धुवून झाला। आता शेवटचं धुण्याचं राहिलं होतं म्हणजे आपला आता तो छोटा सर्जा बैल पोळा म्हणजे आता बैलांना मस्त हिरवं लागणार, मग त्यासाठी आपण आता मस्त हिरवं गवत आणायला चाललो होतो। हे बघा आमच्या डुगूचे डायरेक्ट खिल्लार बैल। आता संध्याकाळ पण झाली होती आणि बैलांचा पण आता खांदे मळण्याचा टाइम झाला होता। मग मस्त पैकी ओवळण्याचं ताट तयार करून घेतलं। बैलांची पूजा करण्याच्या अगोदर आपण त्यांचे पाय धुवून घेतले होते। त्यानंतर आपण लावलं बैलाच्या खांद्यावर दूध आणि मीठ, आणि मग लागली आपल्या सर्जा राजाला हळद। ओवाळून घेतलं, मग त्यानंतर मम्मीने दिला निवद, गायांना पण निवद दिले आणि ओवाळून घेतलं। आणि हा उद्याचा पोळ्याचा ब्लॉग पाहायला पण विसरू नका। उद्या तर आपल्याला एकदम भारी बैल सजवायचे, त्यासाठी ब्लॉग पाहायला पण विसरू नका। शेवटचं म्हणजे खानमळणीचा तर तेवढा सिनेमॅटिक व्हिडिओ पाहून जा। Tana